आणि यानंतर थेट इंदापूरला जाऊया. सध्या दत्ता भरणे बोलतायत. इंदापूरला पण द्या, सगळ्याच तालुक्याला पाणी द्या, सगळ्या शेवटी सगळे शेतकरीच आहेत, ते पण शेतकरी, आपण पण शेतकरी. पण ह्या वेळेस आपल्यावरती जो अन्याय झालेला आहे त्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला. मी तुम्हाला एवढं सांगतो, तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी निश्चित प्रकारे आणि प्रामाणिकपणे मी सगळं तुमच्या बरोबर आहे. यासाठी कायदेशीर लढ्याच्या बाबतीमध्ये आता मला काही गोष्टी स्पष्ट माईकवर बोलता येणार नाही, परंतु ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही दोघं निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये सर्व गोष्टीमध्ये मदत करू, सहकार्य करू. आणि या बाबतीमध्ये जलसंपदा मंत्री विखे पाटलांना सुद्धा मी स्वतः भेटलो होतो. वडळकर साहेब पण तिथं त्या मिटिंगला होते. मला वाटतं अजूनही आपल्या तालुक्यात आणि त्यावेळेस पाणी आपल्याला वाटलं नाही, त्यावेळेस पाणी हे झालं. परंतु या बाबतीमध्ये आता तुम्हाला मी सांगतो की शेवटी आपल्याला पाणी हे मिळालं पाहिजे, यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. तेव्हा मला तुम्हाला एक विनंती करायची की आपण सगळ्यांनीच, मला वाटतं सगळ्यांनी अधिकाऱ्यांची, सगळ्यांनी तिथं गेलं चालतंय का, तिथं अधिकाऱ्यांना बोलवायचं, तिथं आपण सगळे जरी आत गेलो, तिथं बसण्याची मोठा हॉल आहे. ठीक आहे, इथं बोलू आपण अधिकाऱ्यांना, इथं आपण अधिकाऱ्यांना बोलू. पण तुम्ही, तुम्हाला एवढं सांगतो, इथं बोलू पण सगळ्यांनी ऐकून घ्या. अधिकाऱ्यांनी त्यामुळं आपण सगळेजण खरं तुमच्यावरती ही वेळ यायला नव्हती पाहिजे, कारण का आम्ही नियोजन व्यवस्थित करून दिलं होतं. तुमच्यावरती ही वेळ आली त्याबद्दल निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांचा आमदार आहे ना, त्यानं तो थोडा, मला पण थोडा त्याचा कमीपणा आहे, हे पण मी बंधून मी तुम्हाला सगळ्यांना निश्चित प्रकारे सांगतो. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही अजिबात त्या गोष्टीमध्ये करू नका. भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे त्या आपल्याला गोष्टी कराव्याच लागतील, कारण का आपण तेलच आहे, तेलच असल्यामुळे हा आपल्याला त्रास आहे. हा त्रासात बचवण्यासाठी आपल्याला काहीतरी कायदेशीर लढाई करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.